नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र ग्रंथातील 18व्या अध्यायाचे महत्त्व, तसेच आपल्या घरातील दुःख दारिद्र्य यांचे निरसन होऊन भरभराट व्हावी, घरात लक्ष्मी नांदावी, नोकरी धंद्यात उत्कर्ष व्हावा, सर्वकष अभिवृद्धी व भाग्योदय व्हावा, यासाठी अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त अशी सेवा कोणती याबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर भाविक हो, अत्री अनुसूयानंदन भगवान दत्तात्रेय म्हणजे गुरु परंपरांचे मूळपीठ आहे. त्रिदेवांचे एकत्रित केंद्रीभूत सामर्थ्य आहे. कृपेचा अक्षय स्तोत्र आहे. वरदानांचे भांडार आहे. त्यांचा पुण्य प्रभाव समस्त विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. ते स्मरणगामी आहेत. शुद्ध भक्तीला वश होणारे आहेत. शीघ्र प्रसन्न होणारे आहेत. दत्त महाराजांच्या पूजेने सौभाग्य प्राप्ती होते. त्यांच्या नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध होते. दत्तगुरूंच्या भजनाने मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती उरत नाही. त्यांच्या भक्तीने चारी पुरुषार्थ सिद्ध होतात. ते भक्तवत्सल व स्वाभिमानी आहेत. ते आपल्या सदाचारी व एकनिष्ठ भक्तांचे सदैव कल्याण करतात. दत्तगुरूंच्या कृपेने सर्व मंगल होते, म्हणून सद्भावाने त्यांची भक्ती करावी. सरस्वती गंगाधर कृत श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये श्री दत्तात्रेय, श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती या 3 अवतारी पुरुषोत्तमांच्या अद्भुत लीलांचे वर्णन आहे. या ग्रंथाला श्री गुरु नृसिंह सरस्वतींची पूर्ण कृपा लाभलेली असल्याने हा ग्रंथ अनुभवसिद्ध म्हणून प्रख्यात आहे. या वरद ग्रंथाला वेदतुल्य मानले जाते. हा अद्वितीय ग्रंथ दत्तोपासकांमध्ये अत्यंत प्रिय असून या ग्रंथाच्या पठण पारायण रूपी सेवेने श्री गुरूंची प्रसन्नता लाभून भक्तांचे सर्व मंगल होते. आता आपण गुरुचरित्र ग्रंथातील 18व्या अध्यायाच्या पठणाने काय होते ते पाहूयात. श्री गुरूंच्या चरणी दृढ असा विश्वास व अतूट श्रद्धा ठेवून श्री गुरुचरित्र ग्रंथातील 18व्या अध्यायाचे 6 महिने नियमपूर्वक नित्य पठण केल्यास आर्थिक अडचणी दूर होतील. दारिद्र्याचे निरसन होईल. श्री गुरूंच्या कृपा प्रसादाने नोकरी मिळेल. धंद्यात यश मिळेल. अर्थप्राप्तीचा सुयोग्य मार्ग मिळेल. त्याचबरोबर लक्ष्मी स्थिर राहील. घरात सुख शांती समाधान व समृद्धी नांदेल. कल्याण होईल. कर्जमुक्ती होईल. घरात कधीच चोरी होणार नाही. तर अशा प्रकारे गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाच्या नित्य पठणाने तुमच्याही आयुष्यात चांगले आणि मोठे बदल घडतील. यानंतर 18वा अध्याय कधी आणि कसा वाचावा, तर कोणत्याही गुरुवारपासून किंवा एखाद्या शुभ दिवसापासून वाचनाला सुरुवात करावी. या वाचनाचा कालावधी हा 6 महिने इतका आहे. तुम्हाला 6 महिने खूप वाटत असतील, परंतु आयुष्यात काहीतरी चांगलं हवं असतं ना, तेव्हा वेळ काळ बघू नका. फक्त चालत राहा. तसेच पहिल्या दिवशी आपल्याला या उपासनेचा संकल्प करायचा आहे की मी रोज नित्यनियमाने गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचे पठण करणार आहे आणि रोज करत करत मी 6 महिन्यांपर्यंत ही सेवा चालू ठेवणार आहे. तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या. माझ्या या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका, असा संकल्प करावा. आता तुम्ही म्हणाल की मग आम्हाला 6 महिन्यानंतर अनुभव येणार का? तर असं काही नाही. तर ज्यावेळी तुम्ही या सेवेचा संकल्प केला तेव्हापासून पुढे 15 दिवसात, 1 महिन्यात किंवा 2 महिन्यातही तुम्हाला चांगला अनुभव येतो. हे 6 महिने पूर्ण होण्याआधीच तुमची जी काही इच्छा असेल ती जरी पूर्ण झाली तरी सेवा थांबवू नका. हा अध्याय वाचण्यासाठी फक्त 10 मिनिटे लागतात. तुम्हाला हा 18वा अध्याय रोज फक्त एकदाच वाचायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला गुरुचरित्रातील 18वा अध्याय गुरुचरित्र ग्रंथातून वाचायचा नाही, कारण गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. त्याला रोज रोज हात लावणं बरोबर नाही. तर तुम्हाला फक्त 18व्या अध्यायाचा वेगळा ग्रंथ मिळतो, तो आणायचा आहे. या छोट्याशा ग्रंथाची किंमत फक्त 15 रुपये इतकी आहे. कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल. त्यानंतर जर तुम्हाला 18वा अध्याय नाहीच मिळाला तर काय करायचं? तर गुगलवर गुरुचरित्रातील 18वा अध्याय असं सर्च केलं की समोर पूर्ण अध्याय येईल. हा अध्याय एखाद्या वहीमध्ये लिहून घ्या आणि या वहीमधून रोज पठण करा. मोबाईलमधून वाचू नका. त्यानंतर ही सेवा 12 वर्षावरील कोणतीही व्यक्ती करू शकते. तसेच हा अध्याय पठणाला सुरुवात करण्याआधी शुचिर्भूत असावे. तसेच ही उपासना चालू असताना सर्वांशी सदाचाराने वागावे.
रोजची वाचनाची एकच वेळ निश्चित करावी. म्हणजे तुम्ही जर सकाळी वाचणार असाल तर रोज सकाळीच वाचावं. आपल्या पठण सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. जर तुमच्या घरातील पुरुष मंडळी ही उपासना करणार असतील तर त्यांनी सोहळ्याने वाचन करावे. वाचन होईपर्यंत दीप अखंड चालू ठेवावा. आणि स्त्रिया जर ही सेवा करणार असतील तर त्यांनी साडी नेसावी. स्त्रियांना प्रत्येक महिन्यात मासिक धर्म तर असेलच, तेव्हा त्यांनी ते 5 दिवस सोडून द्यावे आणि 6व्या दिवसापासून सेवा चालू करावी. शक्यतो ही सेवा घरातील प्रमुख पुरुषानेच करायची असते. या उपासनेचा संकल्प करून मगच प्रारंभ करावा. त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही या उपासनेला सुरुवात करणार असाल त्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन कपाळाला गंध लावून वडीलधाऱ्यांना वंदन करून घरातील देवांची नित्यपूजा करून घ्यावी. त्यानंतर या सेवेसाठी पूजा कशी मांडावी तर एका चौरंगावर केशरी वस्त्र पसरून घ्यायचं आहे. त्यावर श्री गुरु दत्तात्रेयांचा आणि बसलेल्या लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. त्यांची पंचोपचारे म्हणजे गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य या उपचारांनी पूजा करावी. त्याचबरोबर रोज 1 रुपया दक्षिणा अर्पण करावी. या 6 महिन्यात जमा झालेली सर्व दक्षिणा सांगता झाल्यावर दत्त मंदिरातील दानपेटीत टाकायची आहे. पूजा मांडून झाली की मग 18व्या अध्यायाचे वाचन करावे आणि वाचून झाल्यानंतर दत्त मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या लक्ष्मी मंत्राचा 8 वेळा जप करावा. त्यानंतर दत्त महाराजांची आणि लक्ष्मी मातेची आरती करावी. आरती व मंत्रपुष्प म्हणून झाल्यावर दत्त प्रभूंना व महालक्ष्मीला आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून विनंती प्रार्थना करावी. त्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी सुद्धा दत्तात्रेयांना व महालक्ष्मीला धूप दीप दाखवून नमस्कार करावा. तर अशा प्रकारे रोज दत्तगुरूंची अशा प्रकारे सेवा पूजा करावी. त्यानंतर या उपासनेची सांगता कशी करावी तर संकल्पित उपासना पूर्ण झाल्यावर दिनशुद्धी पाहून सांगता करावी. श्री दत्तात्रेयांना अष्टोत्तर शतनामावली किंवा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा 108 वेळा उच्चार करून दुधाने अभिषेक करावा. श्री गुरूंचे व महालक्ष्मीचे नित्याप्रमाणे पूजन करावे. अध्याय वाचन व जप करून घ्यावा. महानैवेद्य दाखवावा. त्यानंतर एका ब्राह्मणाला आणि एका सुवासिनीला भोजनास बोलवावे. ब्राह्मण नाही मिळाले तरी तुम्ही एका सुवासिनीला जेवू घालू शकता. त्यानंतर त्यांना दक्षिणा व एखादे वस्त्र द्यावे. तसेच सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरावी. अशा प्रकारे या सेवेची सांगता करावी. दिलेल्या पद्धतीने गुरुचरित्रातील 18वा अध्याय पठणाची उपासना मनोभावे आणि श्रद्धापूर्वक करावी. तुमच्याही घरातील दुःख दारिद्र्य दूर होईल. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.